ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं तुर्कस्तानला दिलेल्या ड्रोननं भारतावर हल्ले केले आहेत। भारतीय हवाई दलानं ते हल्ले हवेतच हाणून पाडलेले आहेत। मात्र ज्या कंपनीनं हे ड्रोन बनवले त्या एसिस गार्ड कंपनीशी संबंध असलेल्या एसिस इलेक्ट्रॉनिक या तुर्कीच्या कंपनीला महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांमध्ये तिकीट प्रणालीशी संबंधित काम मिळालं असून कंपनी अजूनही हे काम करत असल्याची बाब उघडकीस आली आहे। या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता सरकार या प्रकरणाची चौकशी करेल असं ते म्हणतात। या संदर्भात मुंबईतील बीकेसी इथल्या मेट्रो स्थानकावरून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून भारतावर काही ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। भारतीय वायुदलाने तो हल्ला हवेत हाणून पाडला। मात्र पाकिस्तानने जे ड्रोन वापरले ते ड्रोन तुर्की या देशातून आले असल्याचा त्यानंतर स्पष्ट झालं। त्यामुळे कुठेतरी तुर्कीबद्दल संपूर्ण जो संताप आहे तो सध्या भारतीय व्यक्त करत आहे। त्यामुळे सध्या पाहिलं तर कुठेतरी मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये ज्या मेट्रो ज्या धावतात त्या मेट्रोची जी तिकीट यंत्रणा आहे ती यंत्रणा सध्या तुर्कीच्या कंपनीशी जोडलेली गेलेली आहे। तुर्कीमधील एसिस गार्ड आणि एसिस इलेक्ट्रॉनिक अशा या दोन कंपन्या आहेत, त्यांचा संबंध या संपूर्ण यंत्रणांशी पाहायला मिळतो। त्यामुळे या संपूर्ण कंपन्यांवर कारवाई करावी किंवा या तिकीट यंत्रणेमध्ये या कंपन्या हटवाव्यात अशा प्रकारे मागणी सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात तुर्कीबद्दल जो संताप आहे त्या संतापावर सध्या मागणी वाढत आहे आणि त्यावर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणी सध्या चौकशी सुरू असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात या संपूर्ण कंपन्यांवर कारवाई होते का किंवा या संपूर्ण कंपन्या या संपूर्ण यंत्रणेपासून हटवल्या जातात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।